हरे कृष्णा. आपण प्रार्थना घेऊ. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने नमः. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चात्य देशतारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्ते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. सर्वांच्या चरणी दंडवतो. सर्वांच्या चरणी आशीर्वादाची याचना करतो आणि प्रभूजींच्या आदेशानुसार माझ्या परीने मी काही बोलण्याचा प्रयत्न करतो. तर मला सहाय्य करतील गोपी माताजी सुद्धा आणि काही भक्त आहेत. तर खूप सुंदर असा रिकॅप दिला माताजीने. आपण 25 आणि 26 हा श्लोक घेतला आणि काल प्रभूजीने 26वा श्लोक सुद्धा कव्हर केला बऱ्यापैकी. तर आता जो विभाग चालू आहे त्यामध्ये विशेष करून 3 श्लोक आहेत, 26, 27 आणि 28. त्यामध्ये परीक्षित महाराजांची विरक्ती आणि ते काय करतायत, प्रस्थान करतात, पूर्ण राजकारभार सोडून गंगेकडे प्रस्थान करतायत, आत्मसाक्षात्कार ते जंगलामध्ये निघून जात आहेत. अशा प्रकारचा हा विभाग आहे. त्याचबरोबर सुखदेव गोस्वामी यांच्याबद्दलही थोडंसं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे 27 आणि 28 या श्लोकामध्ये वर्णन आहे. तर आपण पाहिलं असेल बघा, सुरुवातीलाच नाही का, शौनकादी ऋषी यांच्या प्रश्नापासून सुरुवात होते या अध्यायाची, ज्यामध्ये त्यांनी 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत, आहे की नाही. त्यामध्ये आपण पाहू शकतो की अश्वत्थाम्याच्या जो ब्रह्मास्त्र होतं त्याच्यापासून कशा प्रकारे संरक्षण केलं परीक्षित महाराजांचं. त्यानंतर सुखदेव गोस्वामी यांच्याकडून जे दिव्य ज्ञान प्रदान केलं त्यांनी, त्याच्या अगोदर त्यांचा जन्म कसा झाला, त्यांनी कर्म काय काय कार्य त्यांनी केली, त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांची गती कशी झाली, हे जवळपास 4 प्रश्न त्यांनी मुख्य विचारलेले आहेत. जन्म, कर्म, मृत्यू आणि गंतव्य याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यापैकी मृत्यू हा कसा झाला याबद्दल या 2 श्लोकांमध्ये वर्णन येतं, याच्यामध्ये 27 नंबर आणि 28 नंबर मध्ये. तर यावरती आपण थोडीशी चर्चा करू. तर श्लोक पठन करू शकता आराध्य गोपाळ ओवी माताजी. तुम्ही करता का श्लोक आणि भाषांतर आणि तात्पर्य? दुसऱ्याला देऊ का? चालेल चालेल. प्रशांत गोपिका माताजी आहे का? भागवतम प्रशांत राधिका माताजी, सॉरी. आता तुमच्याकडे आहे का भागवतम? अनम्यूट करा. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, मी करू का? दंडवत प्रणाम. तक्षकादात्मनो मृत्युं द्विजपुत्रोपसर्जितात् प्रपश्यत्य. ऐकू येत आहे ना प्रभूजी? हो हो. हरे कृष्ण, ऐकू येत आहे का? हो हो माताजी, येत आहे. प्रपश्यत्य उपश्यत्य मुक्त संघ पद
परम हरे हे. एक ब्राह्मण पुत्र तक्षक सर्पाला आपणाकडे पाठवून देईल आणि त्याच्या दंशाने आपणास मृत्यू येईल असे ऐकून हा मुलगा माईक जगताची आसक्ती सोडून देईल आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेईल. हरे कृष्ण. तात्पर्य माताजी तात्पर्य तुम्ही वाचा, ज्यांनी विचारलं, ज्यांनी आता विचारलं ते वाचू शकतात. हा, हरे कृष्ण. सद्गुरू दंडवत प्रणाम. सर्वांना माझा दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भौतिक आसक्ती आणि भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय या गोष्टी कधी एकत्र असू शकत नाहीत. भौतिक आसक्ती असणे याचा अर्थच भगवंतांच्या आश्रयाने प्राप्त होणाऱ्या सुखाचे अज्ञान असणे होय. या भौतिक जगात राहत असतानाच भगवत भक्ती करणे हाच भगवंता समवेतचे आपले दिव्य नाते अभ्यासनाचा मार्ग आहे. जेव्हा त्यात परिपक्वता येते तेव्हा मनुष्य भौतिक आसक्तीतून सर्वथा मुक्त होऊन भगवंतांकडे स्वधामात जाण्यास पात्र होतो. मातेच्या उदरात असल्यापासूनच परीक्षित महाराज भगवंतांवर आसक्त होते. तेव्हापासूनच ते भगवंतांच्या आश्रयाखाली होते. ब्राह्मण पुत्राने शाप दिल्यापासून 7 दिवसांच्या आत आपला मृत्यू होणार या पूर्वसूचनेने त्यांना एक प्रकारे वर मिळाल्यासारखेच झाले. कारण त्यांना भगवत धामात परत जाण्यासाठी स्वतःची सिद्धता करता आली. सदैव भगवंतांच्या संरक्षणाखाली असलेल्या त्यांना भगवंतांच्या कृपेने त्या शापाचे परिणाम टाळता आले असते. परंतु अशा निरर्थक कारणाकरिता त्यांनी भगवत कृपेचा लाभ घेतला नाही. त्यांनी आलेल्या संकटाला सुसंधी म्हणून स्वीकारले आणि त्या संधीचा अधिकाधिक लाभ उठविला. त्यांनी अधिकारी पुरुषांकडून अखंडपणे 7 दिवस भागवताचे श्रवण केले आणि भगवत चरणांशी आश्रय घेतला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यामध्ये आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे जे शौनकादी ऋषी आहेत त्यांचा जो प्रश्न होता, त्यांचा मृत्यू, त्यांना शाप कसा मिळाला, त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, ज्यावेळी त्यांना ती वार्ता समजली त्यावेळी त्यांनी काय केलं आणि त्यांचं गंतव्य काय झालं, अशा प्रकारचं प्रश्नाला उत्तर देताना इथे आपले शौनकादी ऋषी यांना सूत गोस्वामी वर्णन करत आहेत. तर आपण श्लोक वाईज शब्दार्थ पाहूया. तक्षकात, तक्षक सर्पाकडून, तक्षक नावाचा हा सर्प आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. आत्मनः स्वतःचा, मृत्यू द्विजपुत्र, ब्राह्मणाचा पुत्र. काय नाव होतं यांचं, कोणाला माहिती आहे का? द्विजपुत्र शृंगी. शृंगी. द्विज कोणाचे पुत्र होते ते? शमीक ऋषींचे. शमीक ऋषींचे पुत्र हे, शृंगी. त्यांचं नाव शृंगी. उपसर्जितात, पाठविलेल्या, प्रपतस्य ते, आश्रय घेईल, उपश्रुत्य, ऐकून, मुक्त संग, सर्व आसक्ती सोडून, पदम, स्थान, हरे, भगवान श्रीकृष्णांचे. तर एक ब्राह्मण पुत्र तक्षक सर्पाला आपणाकडे पाठवून देईल आणि त्याच्या दंशाने आपणास मृत्यू येईल असे ऐकून हा मुलगा माईक जगताची आसक्ती सोडून देईल आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या चरणांचा आश्रय घेईल. तर हा खरंच खूप महत्वाचा श्लोक आहे जो आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे की प्रत्येकालाच माहित आहे की आपल्याला मृत्यू हा येणार आहे. एक तर आपलं सौभाग्य हे आहे की आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे. त्याहून अजून सौभाग्य म्हणजे अशा प्रकारचं ऑथेंटिक प्रमाणित आपल्याला परंपरा मिळाली आणि प्रभुपादांचा आश्रय, गुरु महाराजांचा आश्रय मिळाला प्रमाणित अशा संस्थेमध्ये. आणि त्यानंतर अशा प्रकारचं प्रभुपादांचं तात्पर्य असे जे भागवतम आपल्याला प्राप्त झाले, जे आपल्याला नेहमी जागृत करतात की आपली आत्ताची स्थिती काय आहे ना आपण काय केलं पाहिजे. तर इथे बघा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांना ज्या वेळी समजले की त्यांचा मृत्यू होणार आहे 7 दिवसात, त्यावेळी त्यांनी क्षणार्धात काय केला, निर्णय घेतला की मला आता सर्व राज्यकारभार सोडून यातून अनासक्त व्हायचं आहे
आणि काय करायचं, मला भगवंतांचे शरण यायची आहे. तर ह्या दोन गोष्टी त्यांनी लगेच केल्या ज्यावेळी त्यांना समजलं की आता माझा मृत्यू होत आहे तो होणार आहे. तर हे खूप महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी, की आपल्याला नेहमी आपण पाहू शकतो की पाहतो आपण की मनुष्याचं जीवन हे क्षणभंगुर आहे आणि क्षणभंगुर जीवन असल्यामुळे त्याचा काही भरोसा नाही कधी हे आपल्याला सोडून जाईल शरीर. तर ह्या शरीराचा कशा प्रकारे आपण वापर केला पाहिजे हे इथे आपल्याला समजून येतं. आणि त्यांना समजलं होतं की 7 दिवसानंतर आपला मृत्यू होणार आहे, परंतु आपल्याला याबद्दल काहीच भविष्यवाणी नाहीये. त्यांची भविष्यवाणी तर झाली होती, आपली अशी काहीच नाही की आपण कधी आपला मृत्यू होईल, है की नाही. त्यामुळे आपल्याला यांच्यापेक्षाही अति जागृत राहणं आवश्यक आहे, या श्लोकातून आपल्याला समजतं. आता आपल्याला पाठीमागे जायचं झालं तर ब्राह्मण जे आहेत त्या ग्रह नक्षत्रांची रचना किंवा स्थान पाहून काय करतात, हे परीक्षित महाराजांचं पूर्णपणे कुंडली किंवा पत्रिका काय करतायत सांगतायत, की ते कशा प्रकारे दिसायला असतील, त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण असतील, त्यांचं आयुष्यमान किती असेल, ठीक नाही, त्यांच्याकडून करून कोणकोणती कार्य होतील, कलीला कशा प्रकारे ते दंड देतील, त्यांना कोणता शाप मिळेल, शाप मिळाल्यानंतर त्यांची काय भावना असेल, मनोभाव, त्यानंतर ते कशा प्रकारे भगवंतांच्या चरणाशी जातील आणि भगवत भक्तांकडून ते काय कोणती गोष्ट श्रवण करतील ज्याद्वारे त्यांना तक्षक नाग चावायच्या अगोदरच मुक्ती मिळेल. अशा प्रकारचं पूर्णपणे भविष्यवाणी किंवा एक जन्मकुंडली इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण आता सध्या काय कम्प्युटराइज असते, डेट टाकली, वार टाकला, वेळ टाकली की लगेच काय होतंय, ते फीड केलेलं असतं, पटकन येऊन जातं त्यामध्ये. पण त्यामध्ये किती सत्यता असते आपल्याला सांगू शकत नाही. परंतु पूर्वी जे ज्योतिषशास्त्रज्ञ होते किंवा ज्यांना बरेच ब्राह्मण जे होते ते काय करायचे, त्यांच्याकडे जर आपण जन्मतारीख आणि वेळ घेऊन जर गेलो आणि स्थान कुठे जन्म झाला त्यानुसार ते खूप सुंदर अशा प्रकारची जन्मपत्रिका तयार करायचे. तर माझ्याबद्दल ही मी सांगतो की लहानपणी माझी जन्मपत्रिका बनवलेली होती, त्यामध्ये पूर्ण लिहिलेलं होतं कशा प्रकारे या दिसायला असेल, स्वभाव कसा असेल, पुढे काय काय होईल जीवनामध्ये. तर मी पाहिलं नव्हतं हे ना, कधी वाचनच झालं नाही ना आपलं. तर ज्यावेळी मला कुंडली सापडली ना त्यानंतर समजलं, अरे बापरे, हे किती म्हणजे सत्यता आहे त्यामध्ये, कोणतं शिक्षण घेईल हा, कोणत्या क्षेत्रात जाईल, कोणत्या गोष्टीची आवड असेल, नाही का, स्वभाव कसा असेल, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ते मी वाचल्यानंतर मी मलाच असं आश्चर्य वाटलं की हे कशा प्रकारे नाही का हे ज्योतिषशास्त्र आपला पुढचं फ्युचर हे सांगू शकतं. तर हे ज्योतिषशास्त्र खूप सुंदर हे कार्य करतं, जे ग्रह पूर्ण मालिकेचा अभ्यास करून हे बनवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शास्त्रज्ञ सांगतात सर्व हे करून की ह्यावेळी सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, यावेळी सूर्याची स्थिती अशी असणार, चंद्राची स्थिती अशी असेल. परंतु आपलं ज्योतिष हे कितीतरी वर्षा अगोदर सांगतं की सूर्यग्रहण ह्या वेळेला होणार आहे, चंद्रग्रहण ह्या वेळेला होणार आहे, अशा अशा प्रकारे संकट येणार आहे. तर हे युद्ध कधी होऊ शकते किंवा अराजकता कधी मानू शकते, दुष्काळ कधी येईल, पाऊस किती पडेल, ठीक आहे. चैत्राच्या गुढीपाडव्याला बघा अशा प्रकारे गावामध्ये सर्व एका देवळामध्ये सर्व लोक जमले जातात आणि तिथे ते वाचन होतं आणि तिथून समजतं की वर्ष कसं जाईल, पाऊस कोणाच्या घरी आहे, वाण्याच्या घरी आहे, कुंभाराच्या घरी आहे, का शेतकऱ्याच्या घरी आहे, का ब्राह्मणाच्या घरी आहे, अशा प्रकारचं असतं. त्यानुसार तो पाऊस पडतो आणि उत्पन्न होतं. तर दुष्काळ होणार आहे का अति पाऊस पडणार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ऐकायला मिळतात. तर हे ज्योतिषशास्त्र खूप म्हणजे तथ्य आहे त्यामध्ये, परंतु आजकालची पिढी ही त्याकडे दुर्लक्षित झालेली अति शिकल्यामुळे आणि ते शास्त्रज्ञावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवतात आणि शास्त्रज्ञ हे नेहमी चार दोषाने रशीद असल्यामुळे त्यांच्याकडून नेहमी काही ना काही चूक होत असतेच. आणि हे शिकलेल्या लोकांना समजत नाही, परंतु ज्यांचा शास्त्रावरती, भगवंतावरती आणि सर्व वेदावरती विश्वास आहे ते योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य प्रकारेच आपलं जीवन जगतात. त्याच्या आधारे आपल्याला समजतं की आपलं पुढे फ्युचर काय होऊ शकतं, आपण काय केलं पाहिजे. तर अशा प्रकारची भविष्यवाणी ही इथे युधिष्ठिर महाराजांना हे ब्राह्मण सांगतात आणि सर्व सांगितल्यानंतर शेवट त्यांचा कसा होईल इथे ही भविष्यवाणी आलेली आहे. तर यामध्ये आपण पाहिलं की दोन गोष्टी आहेत. एक तर ज्यावेळी त्यांना मृत्यू होतोय हा समजल्या त्यांनी काय केलं,
तर त्यांनी ही मायिक आसक्ती जी आहे, भौतिक आसक्ती आहे, ती पूर्णपणे सोडून दिली आणि भगवंतांना पूर्णपणे त्यांनी शरण गेले. ह्या दोन गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि हीच शिकवण आपल्याला प्रभुपाद गुरु महाराज आणि ह्या ईश्वरमध्ये आपल्याला मिळते की आपल्याला नेहमी काय केलं पाहिजे, भौतिक आसक्तीतून हळूहळू अनासक्त झालं पाहिजे आणि भगवंतांच्या चरणी आसक्ती प्राप्त केली पाहिजे. ह्या दोनच गोष्टी महत्वपूर्ण आहेत, तरच आपण काय होऊ शकतो, या जगातून आपली मुक्ती होऊ शकतो, ह्या भौतिक शरीरातून जे आहे त्यातून मुक्ती होऊ शकते. अन्यथा आपण या जन्म मृत्यू जरा व्याधीमध्ये नेहमी गुरफटतच राहणार आहोत. हे आपल्याला तथ्य काय त्या म्हणतात की ब्रह्मवाक्य आहे ते, किंवा ते वैश्विक सत्य आहे याला म्हणलं जातं. यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. त्याबद्दलच पूर्णपणे प्रभुपाद या तात्पर्यामध्ये खूप सुंदर सांगतात की कशा प्रकारे आपण यांच्याप्रमाणेच अनासक्ती घेऊन भगवंतांचा आश्रय केला पाहिजे. तर यामध्ये विशेष करून सांगलेलं आहे की भौतिक अनासक्ती आणि भगवंताप्रती आसक्ती, त्याबरोबर ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे ते एक सांगितलं यामध्ये. आणि आपण भक्ती ही कधीपासून केली पाहिजे. जसं परीक्षित महाराज हे गर्भात असतानाच ते आसक्त होते, प्रल्हाद महाराज गर्भातूनच त्यांना ती शिक्षण होतं. तर असे ध्रुव महाराज सांगतात किंवा प्रल्हाद महाराज सांगतात की कशा प्रकारे आपण लहानपणापासूनच भक्ती केली पाहिजे, ते एक इथं प्रभुपाद सांगतात. आणि मृत्यूची बातमी कळाल्या त्यांनी कोणताही रिप्लाय दिला नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचं आपली शक्ती स्वतःची वापरली नाही की मी याच्यापासून काय करेल, परावृत्त होईल, या शापापासून वाचेल. कारण त्यांना माहित होतं की हे भौतिक शरीर आहे, कधी ना कधी मृत्यू होणार आहे. तर ह्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही. हे किती याच्यातून आपल्याला शिकायला मिळते. आणि शेवटी भगवत भक्ताचा भाव हा कसा असतो, ज्यावेळी एखाद्यावर संकट येतं, भौतिक लोक आणि भक्त यांचा मनोभाव काय असतो संकट आल्यानंतर, तो यामध्ये आपल्याला दिसून येतो. असे जवळपास 4 ते 5 मुद्द्यावरती प्रभुपाद यावरती चर्चा करत आहे. तर आपण सुरुवात करूया तात्पर्या पासून. तर भौतिक आसक्ती आणि भगवंताच्या चरण कमळाचा आश्रय या गोष्टी कधीच एकत्र राहू शकत नाही. जसं म्हणलं जातं की एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाही, त्याचप्रमाणे एका ठिकाणी 2 शत्रू एकत्र राहू शकत नाही. अशा प्रकारे इथे सांगितलं आहे की भौतिक आसक्ती आणि भगवत भक्ती ह्या दोन्ही पूर्णपणे अपोजिट आहेत, त्या एका ठिकाणी राहू शकत नाही. एकतर आपण काय असतो, मायेमध्ये असतो, किंवा मग आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये असतो. ह्या दोन्ही गोष्टी सत्य आहेत आणि याच स्थितीमध्ये असतात. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की भौतिक आसक्ती आणि भगवत भक्ती ह्या दोन्ही एका ठिकाणी असू शकत नाहीत. आणि भौतिक आसक्ती म्हणजे काय सांगतात, तर ते भगवंतांच्या आश्रयाचे प्राप्त होणाऱ्या सुखाचे अज्ञान. म्हणजे आपल्याला ह्या शरीराबद्दल फक्त ज्ञान असतं, परंतु आपल्या आत्म्याबद्दल आपल्याला ज्ञान नसतं, किंवा आत्म्याचा भगवंताबद्दल काय संबंध आहे हा ज्ञान नसतं. त्यालाच प्रभुपाद काय सांगतात, अज्ञान सांगतात. ज्यांना फक्त शरीराचं ज्ञान आहे तो व्यक्ती अज्ञानी आहे, असं प्रभुपाद इथे सांगतात. जोपर्यंत त्याला आत्म्याचं, भगवंतांच्या भक्तीचं, भगवंतांच्या श्रेष्ठत्वाचं, आपला आत्म्याचा भगवंताशी काय संबंध आहे हा जोपर्यंत माहीत होत नाही, तोपर्यंत व्यक्ती हा अज्ञानातच असतो, अशा प्रकारे प्रभुपाद इथे सांगतात. आणि आपण पाहू शकतो की वैराग्य आणि फल्गु वैराग्य आणि मुक्त वैराग्य यामध्ये फरक सांगतात रूप गोस्वामी. बऱ्याच याच्यामध्ये आपल्याला समजतं की नाही का, प्रभुपाद प्रत्येक वेळा सांगतात की आपल्याला जंगलामध्ये निघून जायचं नाही, किंवा पूर्णपणे नाही वैराग्य भावना घेऊन यायची नाही. जसं एक व्यक्ती परदेशामध्ये एक साधू होता आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांचा फोटो असा पेपरमध्ये आला होता की पूर्णपणे असा पैसे आहेत पुढे समोर भरपूर पैसे आहेत, त्याला असा पूर्णपणे हात केलेला आहे आणि असा माझा फोटो काढून त्याचा पब्लिश झालेला होता की मी या सर्व संपत्तीपासून धान्यापासून अनासक्त आहे. पण ज्यावेळी हीच गोष्ट प्रभुपादांना ज्यावेळी सांगितलं, प्रभुपाद म्हणाले की मला ते सर्व सर्व धन द्या, आणि त्याला मी असा पूर्णपणे हाताने पकडलेला आहे असा फोटो काढून पेपरमध्ये द्या. तर यामध्ये अनासक्ती खरी काय वाटते आपल्याला, प्रभुपादांची अनासक्ती वाटते का त्या साधूची अनासक्ती वाटते? कोण सांगेल? प्रभुपादचे. प्रभुपादांची.
तर वरवर आपल्याला काय वाटतं भौतिक जगामध्ये की बाबा हा काय व्यक्ती फोटो याचा पूर्ण त्याला त्याग केलाय त्यानं धंदा म्हणजे तो अनासक्त आहे पूर्णपणे, त्याला धन नको आहे काय नको, तो पूर्णपणे अनासक्त आहे वरवरती असं वाटतं आपल्याला. परंतु प्रभुपादांची खरी आसक्ती ही भगवंतावरती होती, त्यामुळे त्यांनी तो पैसा जो आहे तो घेऊन भगवंतांच्या आश्रयाखाली किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये लावण्यासाठी त्यांनी ती आसक्ती दाखवली होती त्या धनावरती. परंतु ती खरी काय होते, अनासक्ती होते. आणि याचं जो उदाहरण रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये देतात. ते भक्तिशास्त्री झाले, त्यांना माहित आहे की ते 2 श्लोक आहेत त्यामध्ये फल्गु वैराग्य आणि मुक्त वैराग्य याचं खूप सुंदर अशी व्याख्या केलेली आहे की खरी आसक्ती काय आणि अनासक्ती काय, वैराग्य कोणतं आहे. त्यामध्ये 2 श्लोक खूप सुंदर आहेत, ज्याद्वारे आपल्याला समजतं की रूप गोस्वामी आणि प्रभुपाद आपल्याला काय सांगू शकतात. त्यातला पहिला श्लोक असा आहे की अनासक्त सेविष्याम यथा अर्हम उपंजुत निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. तर युक्त वैराग्य किंवा खरं वैराग्य काय आहे याची व्याख्या सांगताना रूप गोस्वामी सांगतात की जो व्यक्ती भक्तीच्या विकासासाठी उपयुक्त वस्तू कृष्णाशी संबंधित असाव्या अशा वापरतो तो, व त्याच्या विषयापासून तो अलिप्त असतो. तो जी धनधान्य असेल, कोणती संपत्ती असेल, तर तो काय करतो, भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो, परंतु त्याचा उपभोग स्वतःसाठी तो करत नाही. त्या व्यक्तीचे वैराग्य भक्तीसाठी योग्य आहे असं म्हणलं जातं. जेव्हा मनुष्य कोणत्याही वस्तू प्रति अनासक्त राहून प्रत्येक वस्तूला कृष्णाशी संबंधित पाहतो, त्याला युक्त वैराग्य असं म्हटलं जातं. तर खरं वैराग्य इथे सांगितलेलं आहे की खरं वैराग्य काय आहे. आणि आता फल्गु वैराग्य काय याची व्याख्या सुद्धा इथे करतात रूप गोस्वामी. तर ती त्यामध्ये सांगितलं की प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. तर याचा अर्थ असा सांगितलं, ज्या व्यक्ती किंवा जो व्यक्ती प्रत्येक वस्तूला कृष्णाशी संबंधित न मानता त्याचा त्याग करतात, त्याला फल्गु वैराग्य असं म्हणलं जातं. तर हे कोण करतं, हे तर जे मायावादी आहेत ते करतात. मायावादी लोक काय समजतात की हे सर्व नश्वर आहे, त्यामुळे ह्याचा आपण त्याग केला पाहिजे. हे शरीर सुद्धा नश्वर आहे सांगतात, शरीराचा सुद्धा त्याग करायला सांगतात. जसं शून्यवाद आहे, शून्यवाद सुद्धा काय काय म्हणतात की जर तुम्हाला त्रास होतोय आपल्या शरीराचा किंवा घराचा सगळ्या गोष्टी, तर ते नष्ट करा, शरीर सुद्धा नष्ट करा असं म्हणलं जातं शून्यवादामध्ये. मायावादी काय समजतात की सर्व जी आहे माया आहे तर ती आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. परंतु खरं वैराग्य प्रभुपादांनी आपल्याला शिकवलं, जे सांगितलं की प्रत्येक वस्तू ही भगवंताच्या मालकीची आहे आणि म्हणून ती भगवंतांच्या सेवेमध्ये, त्या मालकाच्या सेवेमध्ये ही लावली पाहिजे. हा भाव प्रभुपादांनी इथे आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून इथेच युक्त वैराग्य आणि फल्गु वैराग्य याची भाषा किंवा याचा फरक तिथे प्रभुपाद खूप सुंदर असं सांगतात रूप गोस्वामींच्या श्लोकावरून. तर यावरून आपल्याला इथे समजतं की खरं आसक्ती आणि अनासक्ती आपल्याला कुठे पाहिले पाहिजे. तर एक श्लोक येतो ज्यामध्ये काम आणि प्रेम याच्याबद्दल खूप सुंदर फरक सांगितलेला आहे की आत्मेंद्रिय प्रीतिवांचा तारे बोले काम कृष्णेंद्रिय प्रीतिवांचा धरे प्रेम नाम. तर यामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे बघा, जिथे जिथे नाही का आपल्या आत्मेंद्रिय म्हणजे आपल्यासाठी, आपल्या शरीरासाठी जे जो व्यक्ती किंवा जी वस्तू आपण भोग म्हणून वापरतो ती सर्व काय काम आहे. जसं इथे सांगितलेलं आहे, जी वस्तू प्रभुपादाने एवढ्या सगळ्या गोष्टी जगामध्ये प्रसार केला, सर्व मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांची संपत्ती त्यांनी काय केली, भगवंतांच्या सेवेमध्ये लागली. कितीतरी मोठमोठे बंगले होते, राजवाड्यासारखे सोन्याने मडवलेले वॉशरूम सुद्धा होते परिसरात आपण पाहू शकतो. त्यांनी अशा प्रकारे त्यांना सेवेत लावलं, भगवंताच्या सेवेत, की ज्याचा वापर खूप असं भौतिक गोष्टीसाठी होत होता, पण त्या पूर्ण राजमहालाचा, त्या सर्व संपत्तीचा वापर हे भगवंतांच्या सेवेसाठी केला प्रभुपादाने. तर हे इथे आपल्याला पाहायला मिळतं की जी जी वस्तू आपल्या शरीराच्या उपभोगासाठी आपण वापरतो ते काय आहे, काम आहे. आणि ज्या वस्तू आपण भगवंतांच्या सेवेसाठी, कृष्णेंद्रिय प्रीती म्हणजे भगवंतांच्या इंद्रिय, भगवंतांच्या भक्तांच्या सेवेसाठी जे आपण लावतो तो तेच खरं प्रेम आहे आणि तीच खरी अनासक्ती आहे असं इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि तेच खरं ज्ञान आहे असं इथे आपण पाहू शकतो. म्हणजे खरं ज्ञान काय आहे हे आपल्याला प्रभुपाद इथे सांगतात की भगवंतांच्या आश्रयाने प्राप्त होणाऱ्या सुखाला इथे काय म्हणलंय, ज्ञान असं म्हटलेलं
आहे. भगवंतांच्या आश्रया घेतल्यानंतर जे आपल्याला सुख मिळतं तेच खरं सुख, तेच खरं प्रेम आहे. भगवंताच्या आश्रयाशिवाय जे आपण पाहतो की आपल्याला नाही का पैसा, गाडी आहे, बंगला आहे, इतर सुखसुविधा आहे, त्या फक्त शरीराला संतुष्ट देतात. ते अज्ञानच आहे असं इथे प्रभुपाद म्हणतात. त्याने काय होणार आहे, आपली फक्त इंद्रिय संतुष्ट होणार, भगवंत संतुष्ट होणार नाहीत, आपला आत्मा संतुष्ट होणार नाही. फक्त शरीर संतुष्ट होणार आहे. परत काय होणार आहे, ते नष्ट झाल्यानंतर परत आपण दुःखी होणार आहोत. तर हे इथं खरं ज्ञान आणि अज्ञान काय यामध्ये सांगितलेलं आहे. आणि यामध्ये अध्यात्मामध्ये सुद्धा ईशोपनिषद मध्ये खूप सुंदर श्लोक येतो, 5वा की 6वा श्लोक आहे, ज्यामध्ये अविद्या काय आणि विद्या काय हे सांगितलेलं आहे. तर अविद्या, मायावादी जे भाष्य आहे ते सुद्धा अविद्या आहे असं म्हणलं जातं, कारण ते भगवंताकडे घेऊन जात नाही. म्हणजे प्रभुपाद त्यामध्ये एवढं सुंदर डिफरन्शिएट करतात ईशोपनिषद मध्ये. त्या श्लोकामध्ये आपण पाहिलं तर ते ईशोपनिषद, उपनिषद हे काय ब्रह्मज्योतीकडे घेऊन जाणार आहे असं सांगितलं जातं. मायावादी लोक, वेदांती जे आहेत ना, ते समजतात की हे सर्व परब्रह्माकडे घेऊन जातं, म्हणजे एक ब्रह्मज्योतीकडे, निराकाराकडे घेऊन जातं. परंतु प्रभुपादाने असे उपनिषद सांगितलेले आहे ज्यामध्ये खूप सुंदर असं भगवंतांचं साकार रूपाचं दर्शन घडवलेलं आहे. ते ईशोपनिषद जर आपण अभ्यास केला, भक्तिशास्त्री ज्याने केलं त्यांना माहित आहे, एवढं सुंदर प्रभुपादाने त्याचं तात्पर्य दिले. आणि शेवट असा गोड केलेला आहे की स्वतः तो भक्त सांगतोय त्यामध्ये की हे जी हिरण्यमय पात्रेनं, हे जे नाही का सोन्यासारखं तेजस्वी जी पात्र आहे त्यावर नाही ते हटवा माझ्या डोळ्यापासून, कारण मला तुमचं दर्शन होत नाही. ते जर हटवलं तुम्ही तर मला तुमचं सुंदर असं दर्शन होईल. ते ईशोपनिषद मध्ये येतं. म्हणजे उपनिषद सुद्धा साकारत्वाचंच अनुमोदन करतात हे आपल्याला इथे समजून येतं. तर ही जी विद्या आणि अविद्या आहे, तर हे खरी विद्या जी म्हणजे भगवंतांच्या रिलेटेड जेवढं ज्ञान आहे, जेवढं आपण समजून घेतो, जेवढे आपली सुमेधसा म्हणलं जातं, जे बुद्धिमान लोक आहेत ते फक्त काय करतात, भगवंतांच्या भक्ती, भगवंतांच्या बद्दलचं ज्ञान किंवा माहिती घेणे यालाच ज्ञान म्हणलं जातं. इतर सर्व गोष्टी ह्या अज्ञान आहेत अशा प्रकारे इथं प्रभुपाद सांगतात. आता तो ज्ञान कसं घेतलं पाहिजे याबद्दल प्रभुपाद सांगतात. या भौतिक जगात राहत असतानाच भगवत भक्ती करणे हाच भगवंता समवेतचे आपले दिव्य नाते अभ्यासण्याचा मार्ग आहे. तर आता भगवत भक्ती करणे किंवा भगवंता समेत आपले दिव्य नाते कसे जोडले पाहिजे याचा अभ्यास करणे म्हणजे ते ज्ञान आहे किंवा तो मार्ग आहे. आणि तीच भक्ती आहे खरं ते सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंतांना जाणून घेणे, भगवंतांच्या जो दिव्य ज्ञान आहे, जो दिव्य संबंध आहे तो जाणून घेणे म्हणजे खरं ज्ञान इथे प्रभुपाद सांगतात. जसं आपल्याला सांगितलं आहे की भगवंताबद्दलचं जेवढं ज्ञान आहे ते खरं ज्ञान, इतर सर्व काय अज्ञान आहे. आणि तोच खरा आपला संबंध जाणण्याचा खरा मार्ग आहे, ज्यामध्ये 3 पायरीमध्ये आपण भगवंतांशी कनेक्ट होतो. ते 3 मार्ग आहेत सांगितलं जातं. पहिला जो श्लोक आहेत ना भागवतमचे 3 श्लोक, पहिला, दुसरा आणि तिसरा, हे 3 काय करतायत, संबंध ज्ञान, अभिधेय ज्ञान आणि प्रयोजन याचा आपल्याला माहिती देतात. त्यामध्ये संबंध ज्ञान जो पण आपल्याला होत नाही तो पण आपण पुढे जाऊ शकत नाही. आपला भगवंताशी काय संबंध आहे जो पण आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी आदान प्रदान करू शकत नाही. त्याशिवाय आपण काय करू शकत नाही, आपलं जे गंतव्य आहे ते पार पाडू शकत नाही. आणि हीच गोष्ट इथे परीक्षित महाराजांनी जाणली होती लहानपणापासूनच की माझा भगवंतांशी काय संबंध आहे, शाश्वत असा संबंध आहे आणि भगवंतांच्या संबंधात असलेल्याच गोष्टी मला करायच्या. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे राज्यकारभार असा केला खूप सुंदर. तर आपण पाहू शकतो की सर्व मोठमोठ्या आदर्श राजर्षी भगवंतांशी सुद्धा त्यांना तुलना केली, त्यांचे गुण त्यांच्यामध्ये होते, त्यामुळे त्यांनी पूर्ण राजकारभार हा राजर्षी म्हणून त्यांनी केला. आणि तसा संबंध ठेवला. त्यांना माहित होतं कारण माझा संबंध शाश्वत भगवंतांशी, मी भगवत भक्त आहे, भगवंताचा दास आहे, म्हणून त्यांनी आदान प्रदान त्यांचं जो प्रयोजन होतं तसंच ठेवलं. आणि त्यानुसार त्यांनी गंतव्य, आता आपण पाहतोय की त्यांनी कशा प्रकारे गंतव्य प्राप्त केलं. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला माहित झाल्या तर तेच खरं ज्ञान आहे, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. याद्वारेच आपल्याला या संबंधात जेवढं ज्ञान आहे ते खरं ज्ञान, अन्यथा सर्व अज्ञान आहे असं प्रभुपाद आपल्या भगवद्गीतेमध्ये बऱ्याच कोट करतात. आणि भागवतामध्ये सुद्धा या गोष्टी कोट करत असतात. आता पुढे ज्ञान अज्ञानात सांगितल्यानंतर ते सांगतात जेव्हा त्यात
परिपक्वता येते तेव्हा मनुष्य भगवत आसक्तीतून सर्वथा मुक्त होऊन भगवंताकडे स्वधामास जाण्यास पात्र होतो. तर आता आपण काय करतो, त्या मार्गाला लागलेलो आहोत परिपक्व होण्याचे. आपण थोडेसे काय आहेत, कच्च्या आंब्यासारखे आहोत, जो हळूहळू हळूहळू परिपक्व होण्याच्या मार्गात आहे. आणि ही प्रोसेस आहे ती भगवंतांच्या धामाकडे घेऊन जाण्यासाठी सर्वथा सुकर होईल. आणि त्यासाठी आपल्याला परिपक्व होणं आवश्यक आहे. आणि परिपक्वता ही येण्यासाठी आपल्याला आपण नेहमी ह्या 4 गोष्टी करत असतो, ABCD. या 3 द्वारेच आपण काय होऊ शकतो, परिपक्व होऊ शकतो. हे म्हणजे असोसिएशन भगवंतांचा आणि भगवत भक्तांचा संघ. हे म्हणजे असोसिएशन किंवा हरिदास, हरिकथा, हरिप्रसाद आणि हरिनाम. ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्याद्वारेच आपण परिपक्व होऊ शकतो. आणि मागच्याच लेक्चरमध्ये प्रभूंनी सांगितलं की अग्नीच्या संपर्कात जर लोखंड आलं तर काय होतं, ते अग्निप्रमाणे होतं. त्यामुळे आपल्याला ह्या 4 गोष्टीद्वारे नेहमी भगवत भक्ताच्या, भगवंतांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, तरच आपण त्यांचे गुण आपल्यामध्ये येतील. आणि आपल्यामध्ये ते जर गुण येऊ लागले हळूहळू, तर आपण काय होऊ शकतो, परिपक्व होऊ शकतो. आणि आपला हा जो मार्ग आहे तो भगवंत धामात जाण्याचा मार्ग हा सुकर होऊ शकतो. तर इथे तेच प्रभुपाद इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला परिपक्व होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आराध्य गोपी माता जे असतील, शुक्लीला माता जे असतील, ते नेहमी भगवंतांच्या भक्तांना किंवा इतर जे असतील त्यांच्या शेजारी पाजारी कोणी असेल त्यांना नेहमी ते प्रचार करत असतात. आणि प्रत्येक वेळा पाहिलेलं आहे, काही ना काही ते नेहमी नाही कार्यक्रम घेण्यात आयोजन करणे. जसं भागवत माता सुरू होत आपण जे केलेला आहे, एवढे 300 भाग झाले, त्या पाठीमागे खूप मोठा त्यांचा आशीर्वाद आहे, साथ आहे, त्यांची इच्छा, प्रबळ इच्छा होती. तर अशा प्रकारे नेहमी भगवत भक्त काय करत असतात, आपल्याला कसा आश्रय मिळेल आणि इतरांना सुद्धा कशा प्रकारे ह्या भगवत भक्तीचा, भगवंताच्या भक्तांचा, प्रभुपादांचा आश्रय मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळेच आपण हळूहळू परिपक्व होणार आहोत. आणि ही परिपक्वताच आपल्याला काय करणार आहे, भगवंतांच्या स्वधामाकडे घेऊन जाण्यासाठी सुलभ मार्ग असा तयार करून देणार आहे. तर हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आता इथे हा एक भाग येतो ना की आपण नेहमी संघ आपला सकाळी सकाळी मॉर्निंग एक 10 वाजेपर्यंत थोडस चांगला सत्वगुणी संघ होतो. परत त्यानंतर आपण काय होतो, कुठेतरी भौतिक लोकांमध्ये असतो, कुणाचे फोन येतात, कुणाच्या समस्या चालू आहे, त्यांचं कुठेतरी ऐकतो, बातम्या ऐकतो, तिथे हे झालं, तिथे हे झालं. नेहमी मग नाही हळूहळू हळूहळू तो संघ कायम आपला, आपण सकाळी पुन्हा सत्वगुणात येतो, नंतर रजगुण आणि त्यानंतर तमगुणात होत असतो. तर हे परिपक्वता येण्यासाठी प्रभुपाद सांगतात की आपल्याला नेहमी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसा तो आंबा परिपक्व होण्यासाठी त्याला काय केलं जातं, एक विशिष्ट परिस्थितीमध्ये टाकलं जातं, आहे की नाही. एक उबदार अशा परिस्थितीमध्ये गवताचं चगळ किंवा पाला असतो सुकलेला, त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं जातं. तर त्यानंतर तो हळूहळू परिपक्व होतो. तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारे आवरण निर्माण करायचं आहे, अशा प्रकारचा अनुकूल संघ तयार करून घ्यायचा आहे, ज्याद्वारे आपण त्या आंब्यासारखं परिपक्व गोड फळ होऊ आणि जे भगवंताच्या चरणी अर्पण केलं जातं. तर अशा प्रकारचा हा संघ आपण नेहमी घेतला पाहिजे, जो आपण सकाळी सकाळी 10 ते 11 घेतो, सकाळी 5 वाजता 5 ते 7 घेत असतो मॉर्निंग प्रोग्रामच्या वेळेला, जपाच्या सेशनच्या वेळेला. त्यासाठी जपा टॉक आपण घेत असतो. काही दिवसापूर्वी थोडस नाही का त्यामध्ये अडथळा आलेला आहे, परंतु आपण परत जोमाने सुरू करत आहोत, जून पासून सुरू केलेला आहे. तर सर्व भक्तांना विनंती आहे, सर्वांनी ह्या जपामध्ये सहभागी व्हावे. सर्व खूप सुंदर असा जपा टॉक देतात, तर तोही आपण सुरू करू. आणि रेकॉर्डिंग असेल तर तेही आपण सुरुवात करूया. त्या सर्वांना विनंती आहे, आपण जपामध्ये, जपा सेशन मध्ये सकाळच्या 5च्या सेशन मध्ये सहभागी व्हा. आणि अशा प्रकारची परिपक्वता होण्यासाठी जे जे अनुकूल आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करू. तर हेच आपल्याला प्रभुपाद इथे सांगत आहेत. तर पुढे खूप सुंदर सांगतात की परीक्षित महाराजांनी काय केलं. त्यांनी लहानपणापासून ते पूर्णपणे आता त्यांचा मृत्यू आलेला आहे, त्या दरम्यान त्यांनी कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत केलं ते इथे पुढे प्रभुपाद त्याबद्दल सांगतात आहेत. ते आपण पाहू की मातेच्या उदरात असल्यापासूनच परीक्षित महाराज भगवंतावर आसक्त होते. तेव्हापासूनच ते भगवंतांच्या आश्रयाखाली होते.
ठीक बघा, म्हणजे मातेच्या उदरात असल्यापासून त्यांना भगवंताचं दर्शन झालं, भगवंताने त्यांचे रक्षण केलं म्हणून त्यांचं नाव विष्णुरात हे सुद्धा पडलं. त्यानंतर ते बाहेर आल्यानंतर सुद्धा भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आतुर होते, लालायित होते. आणि दर्शनही झालं त्यांना. त्यानुसार त्यांनी पूर्णपणे राजकारभार पाहिला. त्यांना आशीर्वाद मिळाले युधिष्ठिर पांडवांसारखे आजोबांचे, आणि त्याद्वारे त्यांना पूर्णपणे आश्रय मिळाला. आणि त्यांनी पूर्णपणे ब्राह्मण, मोठमोठे त्यांचे कुलाचार्य जे असतील त्यांचा आश्रय घेऊन त्यांनी हा राज्यकारभार केला आणि भगवत भक्ती केली. ही पूर्णपणे शेवटपर्यंत सांगितलं त्यांनी. मातेच्या गर्भात असल्यापासून त्यांनी तो आश्रय घेतला होता. तर हाच मुद्दा इथे प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात की कौमारम आचरित प्राज्ञ धर्मान भागवतान इह दुर्लभ मानुषो जन्म ते अपि अध्रुवम अर्थदम. तर याच्यात एवढं सुंदर सांगले त्यांनी की कौमारात म्हणजे 5व्या वर्षापासून असल्यापासून आपण काय केलं पाहिजे, भक्तीमधील आपण लागलं पाहिजे, तरच आपली परिपक्वता येऊ शकते. ते सांगितलेलं आहे. जसं मागच्या वेळी पण सांगितलं की नाही का, खूप सुंदर असं टवटवीत फुल असेल तर, सुगंधी फुल असेल तर ते आपण भगवंताच्या चरणी अर्पण करतो. अशा प्रकारे आपण काय केलं पाहिजे, लहानपणापासूनच आपल्या मुलांना, आपल्या नातवांना आपण असं प्रशिक्षित केलं पाहिजे की ज्याद्वारे ते भगवत भक्तीचा मार्ग सोडणार नाही. जरी भौतिक गोष्टी करत असतील तरी सुद्धा भगवंतांचा मार्ग हा त्यांना कायम लक्षात राहील आणि त्याचं त्यांना स्मरण होत राहील, आणि त्याद्वारे ते हळूहळू कनेक्टेड राहतील असं आपण पाहिलं पाहिजे. आपण स्वतःही त्याबद्दल प्रयत्न केले पाहिजे. तर त्यामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की दुर्लभ मानुष जन्म एवढा दुर्लभ आहे, आणि त्यामध्ये काय सांगितलं की अध्रुवम अर्थदम. हे शरीर काय आहे, नश्वर आहे. नश्वर म्हणलं कधीही नष्ट होऊ शकतं. अगदी ब्रह्मदेवाचं आयुष्य पाण्याच्या बुडबुड्यासारखं सांगितलंय. त्याची जर तुलना आपण केली तर आपलं आयुष्य आहे का, काहीच नाही. आपण विचारही करू शकत नाही असं. तर असं आयुष्य असताना, आणि ते नश्वर आहे शरीर सांगितलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्थदम, तरी सुद्धा ते काय खूप मौल्यवान आहे सांगितलं. मनुष्यजन जरी तात्पुरता अशाश्वत असेल किंवा क्षणभंगुर असेल तरी सुद्धा ते खूप अर्थपूर्ण आहे, मूल्यवान आहे. त्याचा आपण वापर केला पाहिजे. धर्मान भागवतामी, म्हणजे धर्माचं आचरण करण्यापासून आणि भागवत धर्माचा किंवा भागवत व्यक्ती किंवा भागवत जो ग्रंथ आहे त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि आपलं लहानपणापासूनच आपण काय केलं पाहिजे, भगवत भक्तीमध्ये लागलं पाहिजे असं इथे प्रभुपाद सांगतात. त्यावरून मला हे आठवलं प्रल्हाद महाराजांचं. तर हे याच्यासाठी एक श्लोक खूप सुंदर येतो, ज्यामध्ये मनुष्य जन्माबद्दल सांगितलेलं आहे की मानुष दुर्लभ देहो देही नाम क्षण भंगुर तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रियदर्शन. मानुष दुर्लभ देह म्हणजे मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. आपल्याला माहिती आहे की 84 लाख योनीतून आपण फिरत फिरत येऊन हे मनुष्य जन्म मिळाला आहे. मानुष दुर्लभ देह देही नाम क्षणभंगुर. हा देह काय क्षणभंगुर आहे, आपल्याला माहित नाही कधी जाईल, काहीच माहित नाही. त्यांना 7 दिवस तर मिळाले होते मृत्यू होणार, पण आपल्याला माहित नाही ना. तत्रापि दुर्लभम म्हणणे, त्यामध्ये सुद्धा दुर्लभ काय, वैकुंठ प्रिय दर्शन. वैकुंठ प्रिय म्हणजे भगवंतांच्या प्रिय असणाऱ्या भक्तांचं दर्शन होय. हे सर्वात काय दुर्लभ आहे. परंतु आपण एवढे सौभाग्यशाली आहे की आपल्याला प्रभुपादांसारखे, त्यांच्या गुरुशिष्य परंपरेतील आचार्यासारखे सर्वांचा आश्रय आपल्याला मिळालेला, आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आपले जे वर्तमान जे आचार्य आहेत, गुरु आहेत, आपले सर्व जे गुरु आहेत, त्यांनी एवढा सुंदर प्रभुपादांचा संघ घेतला आणि त्यांनी तोच प्रभुपादांचा संघ आपल्याला दिला. आणि तो जो संघ मिळाला ना, तो अत्यंत दुर्लभ आहे असं 11व्या अध्यायामध्ये भागवतांच्या 11व्या स्कंदामध्ये भागवतांच्या सांगितलेलं आहे. ज्यावेळी मला वाटतंय हे नवयोगेंद्र हे सांगतायत याबद्दल. तर एवढं दुर्लभ असताना सुद्धा काय आहे, संघ सुद्धा दुर्लभ आहे. म्हणजे आपण सौभाग्यशाली किती आहात बघा. तर हा संघ आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा आपण पुरेपूर चांगला वापर केला पाहिजे, आणि आपण तो करत आहोत. आणि आपल्या जीवनाचं जे सार्थक आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे केलं पाहिजे, जे प्रभुपाद सुद्धा इथे सांगतात. आता त्यांचा मनोभाव सांगितलाय कोणाचा, परीक्षित महाराजांचा, की मनोभाव काय असला पाहिजे आपल्याला. एखादं संकट आलं, एखादं काही कोणती एखादी
व्याधी आली, दुःख आलं तर काय केलं पाहिजे हे इथे सांगितलेलं आहे बघा. तर पुढे म्हणतात, ब्राह्मण पुत्राने शाप दिल्यापासून 7 दिवसांच्या आत आपला मृत्यू होणार, या पूर्वसूचनेने त्यांना एक प्रकारे वर मिळाल्यासारखेच झाले. काय भाव आहे हा? हा भागवतांचा भाव आहे हा, जे पूर्णपणे उत्तम महाभागवत असतात त्यांचा भाग आहे. त्यांनी तो जो मृत्यू होणार आहे हा शाप त्यांनी काय केलं, वरदान त्यांनी समजलं, वर समजला, आणि त्यानुसार त्यांनी काय केलं, पुढचं मनोभाव ठेवून पुढचे कार्य केलं. तर आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी होत असतात, तर ते आपल्याला सर्व माहिती आहे. हे सिद्धांत आहे, कर्म न घाणं गती सर्व माहित आहे आपल्याला. परंतु आपण शरीर स्तरावर एवढे असतो ना, ते आपल्याला एक्सेप्टच होत नाही. ते आपण तरी सुद्धा आपल्या डोक्यात येतच विचार की असं का होत आहे, माझ्या जीवनातच का होत आहे, मलाच का, नाही का. मग ते आपण इतरांना दोष देऊ लागतो. परंतु खरं इथे सांगितलेलं आहे, जे अवंती ब्राह्मण आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की मन कारणम कारणम सांगितलंय त्यांनी. माझं ना शरीर आहे, ना माझे नातेवाईक आहेत, ना आता हा ग्रह आहे, ना माझं कर्म आहे, ना काही नाही. फक्त माझं हे मनच आहे जे ह्या संसार चक्रामध्ये गुरपटवण्यासाठी मला हे कारण बनवत आहे. तर हा जो भाव आहे नाही का, तो भाव आपल्याला येण्याकरता ती ही खरी अनासक्ती आपल्याला इथे परीक्षित महाराजांची दिसून येते, की त्यांना एवढा मोठा शाप मिळाला की अगदी क्षुल्लक त्यांच्याकडून अपराध झाला होता, गुन्हा घडलेला होता. फक्त मृत सर्प त्याने गळ्यात टाकलेला होता म्हणून एवढा मोठा. परंतु त्या संकटाला सुद्धा त्यांनी भगवंतांचा आशीर्वाद मानला, आणि त्यामुळे त्यांचं पूर्णपणे त्यातून त्यांची काय दिसते आपल्याला, अनासक्ती दिसून येते. अशी अनासक्ती किंवा अशी परिपक्वता आपल्यामध्ये यावी ही आपण आपल्या आचार्यांना, गुरूंना, प्रभुपादांना, भगवंतांना आपण प्रार्थना करू की अशा प्रकारची जी आसक्ती आहे हळूहळू आमच्यामध्ये येऊ, आणि असा जो भाव आहे संकटांना पाहण्याचा, त्या दुःखांना पाहण्याचा, इतर भौतिक जगामध्ये राहण्याचा जो मनोभाव आमच्यामध्ये येऊ, हे आपण इथे आपण प्रार्थना करू शकतो या परिशुद्ध महाराजांसारख्या महाभागवतांना. आणि पुढे मग त्यांनी बघा काय केलं, तर कारण त्यांना भगवत धामात परत जाण्याची स्वतःची सिद्धता करता आली. तर हे का केलं त्यांनी, तर त्यांना हे वाटलं की बाबा आता असा मृत्यू होणार होताच कधी ना कधी, पण हा जो मिळालाय 7 दिवसामध्ये मला खूप सुंदर तीव्रतेने मी भक्ती करेन, भगवत भक्ताचा संग घेईन, आणि काय करेन, भगवंतांची प्राप्ती करू शकते हे सिद्ध होण्यासाठी त्यांनी तयार झाले. तर सदैव भगवंतांच्या संरक्षणाखाली असलेल्या त्यांना भगवंतांच्या कृपेने त्या शापाचे परिणाम टाळता आले असते. बघा, तर ते प्रभुपाद सांगतात की ह्या शापाचे परिणाम टाळता आले असते, कारण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला, भगवंताची खूप कृपा होती त्यांच्याकडे, राजर्षी होते त्यांच्याकडे, सर्व गोष्टी, एवढं पुण्य पण होतं तो शाप त्यांना नील करण्यासाठी. परंतु त्यांनी ते करण्यासाठी प्रयत्न केला नाही, परंतु अशा निरर्थ कारणाकरता त्यांनी भगवत कृपेचा लाभ घेतला नाही. तर ह्या इथे सांगितलं आहे की आपल्याला नाही का, एखादं आपण वर मागतो ना की मला जन्म पुत्रम देई, पत्नी देई, पती देई, किंवा सुख देई, काय गाडी बंगला, आपण इतर गोष्टी मागतो भौतिक जगामध्ये. तर ह्या गोष्टीसाठी त्यांनी भगवत कृपेचा लाभ घेतला नाही. तर त्यांच्याकडे भगवत कृपा होती, भगवत आशीर्वाद होता, तर त्याचा लाभ दुरुपयोग त्यांनी ह्या भौतिक गोष्टीसाठी केला नाही, की हे शरीर माझं नश्वर आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी केला नाही. तर यातून आपल्याला शिकायला मिळतं की आपण वर कोणता मागितला पाहिजे, किंवा भगवत कृपा किंवा भक्ती ही कोणत्या भावाने केली पाहिजे, की आपल्याला भगवत भक्ती प्राप्त होण्याची, भगवंताचा संग प्राप्त होण्यासाठी आपण भगवत भक्ती केली पाहिजे, ना की आपल्याला ह्या भौतिक काय वरदान मिळण्यासाठी केले पाहिजे, की जसं घर, पत्नी, मुलाला नोकरी दे, किंवा इतर गोष्टीसाठी आपण ती केली नाही पाहिजे. हा उच्च भाव परीक्षित महाराजांचा इथे आपल्याला समजून येतो. तो आपल्याला शिकायला मिळतो की आपण भगवत भक्तीचा यासाठी वापर केला नाही, ज्याप्रमाणे भौतिक लोक इतर देवी देवतांकडे जातात वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन आणि लाभ होण्यासाठी, ती अपेक्षा आपण इथे येऊन केली नाही पाहिजे. तरी सुद्धा इथे सांगितलेलं आहे की तुमची कोणतीही जरी अपेक्षा असेल तरी सुद्धा भगवंतांच्या काय करा, भक्तीमध्ये या तुम्ही. तो श्लोक आहे, कोणाला आठवतोय का? जरी तुम्हाला भौतिक असेल तर पाहिजे, मुक्ती पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, तरी सुद्धा तुम्हाला भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. खूप सुंदर आणि फेमस श्लोक आहे बघा, त्यामध्ये सांगतात की तीव्रेन भक्ती योगेन, असं काहीतरी आहे. आठवतंय कोणाला श्लोक?
भागवतम मधीलच आहे, तिसऱ्या अध्यायात, मला तिसऱ्या स्कंदामध्ये आहे. ठीक आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला नाही भौतिक काय अपेक्षा असतील किंवा मुक्तीची अपेक्षा असेल किंवा भक्तीची अपेक्षा असेल तरी सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांचाच आश्रय घेतला पाहिजे. हा त्या पाठीमागचा अर्थ आहे त्या श्लोकाचा. तर अशा प्रकारे भगवत भक्ती ही आपण केली पाहिजे असं. आणि त्याचा जो भगवत भक्तीचा जो लाभ आहे तो भगवत भक्तीकडे, भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी मार्ग सुकर करण्यासाठी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि आता त्या भौतिक लाभासाठी आपण याचा वापर केला नाही पाहिजे, इथे आपल्याला समजून येतं, इथे कळतं. त्यांनी आलेल्या संकटाला सुसंधी म्हणून स्वीकारले आणि या संधीचा अधिकाधिक लाभ उठविला. आता ही त्यांनी काय केलं, सुवर्ण संधी म्हणून पाहिलं. याच्याकडे जसं दुःख येतं आहे की नाही, समजलं जातं की दुःख आणि सुख हे काय आहे, तर दुःख हे आपण कुठेतरी आपल्याकडून पाप झालेलं आहे त्याचं नील होणं, म्हणजे आपलं पाप पुण्य हे नील होतं. आपण सुखी होतोय किंवा दुःखी होतोय, तर हे पाठीमागे जे केलंय ते नील होण्यासाठी हे आपल्याकडे पाप, दुःख आणि सुख येत आहे. तर ही संधी म्हणून त्यांनी पाहिले की ही जे मला शाप मिळाला आहे तो सुवर्ण संधी आहे मला भगवत धामाकडे जाण्याची. आणि ह्या भावाने त्यांनी काय केलं, पुढे वाटचाल केली. आणि त्यांनी अधिकारी पुरुषांकडून अखंडपणे 7 दिवस भागवताचे श्रवण केले आणि भगवत चरणाशी आश्रय घेतला. आणि शेवटी त्यांनी काय केले हे आपल्याला माहितच आहे, पुढे पण येणार आहे. आणि त्यामधूनच काय झालं, भागवतांची निर्मिती झाली, भागवत उदयास आलं. जे शुकदेव गोस्वामीकडून त्यांनी जे परीक्षित महाराजांनी जे श्रवण केलं पूर्णपणे 7 दिवस 7 रात्र, त्याचाच फळ म्हणून हे भागवतम आपण पाहत आहोत, घेत आहोत. आणि अशा भागवतमचा आश्रय घेऊन त्यांनी भगवत चरणाशी आश्रय घेतला. अशा प्रकारच्या ह्या श्लोकाचा मतितार्थ आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण या श्लोकामध्ये विशेष करून पाहिलं, जे शौनकादी ऋषी यांनी प्रश्न विचारला होता की त्यांचा मृत्यू कसा झाला, मृत्यू झाल्यानंतर त्यांचं गंतव्य काय झालं, तर याचं उत्तर यामध्ये दिलेलं आहे की त्यांचा मृत्यू हे तक्षक नावाच्या सर्पाद्वारे होईल असा त्यांना शाप मिळाला. आणि त्यानंतर त्यांनी ही आसक्ती सोडली, माईक आसक्ती, आणि पूर्णपणे अनासक्त होऊन त्यांनी भगवंतांच्या भक्तांचा, म्हणजे भक्तांच्या चरणांचा अनुगमन करत भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला. हा याच्या पाठीमागचा उद्देश होता ह्या श्लोकाचा, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा. आणि त्या श्लोकामधील तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप सुंदर सांगतात की खरी आसक्ती काय, खरी अनासक्ती काय, ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे. त्याचबरोबर आपण आईच्या गर्भापासूनच यांनी भक्ती केली तर आपण लहानपणापासूनच भक्तीमध्ये असलं पाहिजे. आणि जरी आता ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीमधून आपण काय केलं पाहिजे, आपली भक्ती सुरुवात केली पाहिजे. जसं मला बऱ्याच वेळा कळतं की सौ बिली सौ चूहे खाके बिल्ली निकली हज, तर मी त्यांना अभिमानाने सांगतो, सौ बिल्ली खाके बिल्ली निकली नहीं हज को, निकली है व्रज को. तर आपण सौ बिल्ली खाके बिल्ली निकली व्रज को, निकली है ना, वो मेन बात आहे. आपल्याला निघालं पाहिजे तिथून. मग ते आपल्याला बऱ्याच वेळा म्हणतात, काय तू पहिले हे करत होता, ते करत होता, मटण खाल्ले तुम्ही, चहा पित होता, सगळ्या गोष्टी केल्या, आता लागले भक्ती मार्गाला. लागलो ना, ते महत्वाचं. तू लागलास का नाही, तर आपण म्हणा सो चुहे खाके बिल्ली निकली व्रज को, हज को म्हणायचं नाही, व्रज को म्हणायचं. त्यांच्यामुळे आपलाही उद्धार होतो, त्यांचाही उद्धार होतो. तर अशा प्रकारचा हा भाव आपण ठेवायचा. आणि याच्यामध्ये लहानपणापासूनच जे आहे भक्तीबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर संकट जर आली तर संकटावरती कशा प्रकारे आपला मनोभाव असला पाहिजे याबद्दल प्रभुपाद सांगतात. आणि शेवटी परीक्षित महाराजांनी कशा प्रकारे आपला भगवत आश्रय घेतला याबद्दल सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. क्षमा करा, प्रभूजींनी सेवा दिलेली होती, सेवा करण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल तर क्षमा करा, काही ऍड करायचं असेल तर करू शकता, काही प्रश्न असेल तर आपण घेऊ शकता. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. प्रभूजीने इतकं छान आपल्याला सांगितलं, त्याबद्दल प्रभूंचं पण 3 वेळा हरिबोल म्हणून हे करू. धन्यवाद.
हरी हरी बोल बोल. हरी हरी बोल बोल हरी हरी बोल बोल हरी बोल. बोल. खूपच छान धन्यवाद सांगितलं प्रभूजी. हरी बोल. हरे कृष्ण हरी हरे खूप कृष्ण. सुंदर बोल. प्रभूजी, हरी खूप छान. बोल. हरी बोल. तरी एक हात वरती थँक्यू आहे, प्रभूजी. रेखा 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 माताजींचा हात वरती आहे, तर त्यांना काय विचारायचं आहे का? आपण एकदा बघूया. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण हरे कृष्ण. प्रभूजी. हा, ते बोला माताजी. परीक्षित महाराजांना शाप का मिळाला, म्हणजे असं त्याचं हम्म. कारण काय होतं? हा, तर कारण हे आता नाही का, रेखा माताजी असतील, अजून 2-3 माताजी मला वाटतं नाही का नवीन जॉईन झाले दिसतात आहे ना. तुम्ही तुम्ही नवीन जॉईन झालात का? हरी बोल. हरे नाही कृष्ण. प्रभूजी, नवीन म्हणजे म्हणजे आता थोडे दिवस झालेत मला जॉईन होऊन, अच्छा अच्छा, पाच ओके सहा ओके ओके. 2-4 महिने. हा, तर ह्यासाठीच आपण हे भागवत श्रवण करतोय. पुढे नाही का तो डिटेलमध्ये येणार आहे आपल्याला 16व्या की ह्याच्या अध्यायामध्ये खूप सुंदर त्यामध्ये चर्चा होणार आहे. तर थोडक्यात असं आहे की परीक्षित महाराज काही कारणास्तव जंगलामध्ये गेले होते. ते जंगलामध्ये अचानक त्यांना तहान लागली म्हणून ते जंगलामध्ये शोधत होते की कुठे आश्रम एखादा मिळतोय का, पाण्याचा स्रोत कुठे सापडतोय का. तर तिथे एक शमीक ऋषींचा आश्रम होता. तिथे ते शमीक ऋषी तपस्याला बसले होते. त्यावेळी तिथे ते जातात आणि पाण्याची मागणी करतात, परंतु ते तपस्येमध्ये असतात, ध्यान धारणेमध्ये. ते काय रिस्पॉन्स देत नाहीत, त्यांना प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्यांना क्रोध येतो, अचानक त्यांना क्रोध येतो, आणि क्रोधामध्ये त्यांना असं वाटतं की मी एवढा राजा असून ह्या ब्राह्मण व्यक्तीने मला आदर सत्कार दिला पाहिजे, त्यांनी पाणी द्यायला पाहिजे होतं, परंतु ते दिला नाही. म्हणून तिथे शेजारी एक साप पडलेला होता, मृत साप, मेलेला साप होता. तो त्यांनी असा उचलला आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाकला, आणि तिथून ते निघून गेले. आणि हे निघून गेले. परंतु ही ही गोष्ट तिथे लहान मुलं खेळत होती, त्यांनी पाहिलं. आणि शमीक ऋषींचे मुलगा होता, एक लहान मुलगा होता शृंगी. त्यांच्याकडे गेली ती मुलं, आणि त्यांनी सांगितले तुमच्या वडिलाच्या गळ्यामध्ये एका व्यक्तीने काय केलं, साप टाकलेला आहे. तो साप टाकलेला ऐकून तो तिथेच काय केलं, त्याने काही विचार न करता लगेच तिथे काय केला, ब्राह्मण पुत्र होता म्हणून त्याने लगेच शाप दिला त्याने की ज्यांनी कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा साप टाकलेला आहे त्याचा 7 दिवसामध्ये तक्षक नाग चावून मृत्यू होईल. अशा प्रकारे त्यांना शाप मिळतो, आणि तो शाप ब्राह्मणाचा शाप असल्यामुळे तो सत्य होणार असतो. आणि त्या पाहिलं पण आहे पाठीमागे शमीक ऋषींना ज्यावेळी हे कळतं, त्यांना पश्चाताप होतो, मुलाला पण ते सांगतात. अशा प्रकारे विचाराने लगेच शाप द्यायला नाही पाहिजे होता, परंतु ही भगवत इच्छा होती, भगवंतांची इच्छा. जे भगवत भक्त असतात त्यांच्या जीवनात जे काय घडतं ते भगवत इच्छेने होतं, आणि त्यामुळेच आपल्याला हे भागवतम सुंदर असं मिळालेलं आहे. तर हे कारण आध्यात्मिक कारण हे भगवत इच्छा आहे. भौतिक कारण फक्त त्यांच्याकडून एक, अपराध झाला ऋषीबद्दल, आणि त्यांच्या मुलाने तो शाप दिला म्हणून त्यांना तो मृत्यू आला. हा याचं उत्तर आहे. हरे कृष्ण माताजी. समजलं का? हो प्रभूजी, मला माहित होती स्टोरी, पण माझ्या हम्म, लक्षात हम्म. नाही सगळं. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, हरे ओके. कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्ण. शुक्लीला माताजी आलेल्या आहेत वाटतं, ठीक. बरेच दिवस अंतर्धान झाले होत्या. आम्ही शोधून शोधून थकलो माताजींना. बोला माताजी. हरे कृष्ण. खूपच सुंदर क्लास दिला प्रभूजींनी. तर थोडस मी ऍड करते. तर मृत्यू हा म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे. आणि बरेच संप्रदाय बऱ्याच ठिकाणी आपल्याला जीवन कसं सुखानं जगावं हे शिकवतात, पण मृत्यूला कसं सामोरं जावं किंवा मृत्यूवर कसं विजय मिळवावा हे आपल्याला भागवतच शिकवतं. आणि आता परीक्षित महाराजांचा तो म्हणजे प्रसंग पण चालू आहे की मृत्यूला कसं सामोरं जावं. तर म्हणजे शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी असं म्हणतात ना. तर मृत्यू आपल्याला योगाप्रमाणे आला पाहिजे. आता परीक्षित महाराजांनी ते विजय मिळवलाय, आणि त्यांनी जी संधी आली आहे त्यांच्या जीवनात, तर त्या संधीचा त्यांनी फायदा उठवलाय. आणि असं नाही की परीक्षित महाराजांना 7 दिवस दिले होते, तर आपल्याला पण भगवंतना जे सूचना देतात मृत्यूच्या अगोदर, ते आपल्याला पण सावध करतात, तर आपण सावध होत नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर ज्या सूचना किंवा संधी भगवंत देतात तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं की केस पांढरे होतात, डोळ्याला कमी दिसतं, पचन कमी होतं, हं?
तर पूर्वी तरुणपणात कसं पचन चांगलं व्हायचं, पण जसं जसं वय व्हायला लागलं की पचन कमी होतं. डोळ्याला कमी दिसतं. पूर्वीसारखं म्हणजे आपल्याला जेवढं ऊर्जेने आपण सगळे कार्य करायचो ते कार्य होत नाही. जसं की गाडी थांबायच्या अगोदर कशी हळूहळू हळू ब्रेक लावल्यावर ते थांबते, तसं ब्रेक लागणं म्हणजे मृत्यू आहे. आणि त्या गाडीची हळूहळू गती कमी होते म्हणजे ते म्हातारपण आहे. तर भगवंत सूचना देतात आपल्याला, तर आपण त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण भगवद्गीतेत पण मृत्यूबद्दल सांगितलंय ना, की मृत्यू कधी, कसा, कोणत्या वेळी येतो. त्याचं स्पष्टीकरण भगवद्गीतेत दिलंय. उत्तरायणात यावा, शुक्ल पक्षात यावा, मृत्यू दक्षिणायनात येऊ नये, रात्री येऊ नये, कृष्ण पक्षात येऊ नये. मृत्यू दिवसा म्हणजे प्रकाशात, जेव्हा म्हणजे साधना करत आहे तेव्हा जर मृत्यू आला तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होते, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत असताना. तर असं यायला पाहिजे मृत्यू साधना करत. तर भगवत भक्ताला प्रभुपाद सांगतात काही ठिकाणी की भगवत भक्ताला कुठल्याही वेळेला मृत्यू आला तरी तो शुभच असतो, रात्री येऊ दे दिवसा येऊ दे, कारण तो नामस्मरण करत असतो ना, सतत त्याच्या मुखामध्ये हरिनाम असतो. तर मृत्यू हा म्हणजे कोणत्याही वेळेला आला तरी काही तोटा नाही. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो दया, तो श्लोक येतो ना. आपण थोडी जरी भक्ती केली तरी त्याचा तोटा नाही, तर त्या आपल्याला पुढील जन्मात त्याचा फायदा होतो. तसे त्यासाठी आपण भगवंताचं सतत नाम घेतलं पाहिजे. तर प्रयोजन एवढ्या सुंदर पद्धतीने सांगितलं, आणि मृत्यूवर आपण भरपूर काय बोलू शकतो. आणि वेळ पण झालाय, थांबूया आपण. ओके, धन्यवाद माताजी. आज दिनविशेष वगैरे आहे का काय? काल चर्चा झालेली. हरे कृष्ण. और तो वर्षा माताजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. खरंच खूप छान क्लास झाला प्रभूजी. मी विचारच करत होते की गोपीनाथ लीला प्रभूंचे अगदी काय म्हणतात ते बॅकअप आहेत, शुक्लीला माताजी आणि शंकर मोरे प्रभूजी. एमर्जन्सी मध्ये पण ते इतका सुंदर क्लास देतात. त्यासाठी त्यांना तयारीची आवश्यकता नाही असं म्हणणार नाहीये मी. मी असं म्हणेन की ते कायम तयार असतात, ते कायम भागवतात आहेत दोघंही जण, म्हणून ते इतका सुंदर क्लास देऊ शकतात. तर आज दिनविशेष घेणार होत्या अरुणा माताजी. माताजी तयार आहात का तुम्ही? अरुणा माताजी. हरे कृष्ण माताजी. माझं आहे प्रिपरेशन, पण हा, मग वेळ किती देणार म्हणजे मला, म्हणजे त्याप्रमाणे मला बोलायला बरं. 11:15 झाले आहेत. पण द्या माताजी, काही हरकत नाही, चालेल ना 5 सगळ्यांना? मिनिटं. 5 मिनिटं घेऊ शकतो आपण. ओके. बिफोर दॅट मी हे सांगते की उद्याचा रिकॅप रुक्मिणी माताजींचा आहे, रिमाइंड करते. हरे कृष्ण. अरुणा माताजी तुम्ही सुरू करू शकता. हरे कृष्ण माताजी. मी उद्या गैरहजेरी गावाला जायचंय. बरं ठीक आहे, हा, मी चालेल. मग आल्यानंतर पुढचा देईल नंबर मला माताजी, क्षमा करा. नेमकं गावाला जायचं बरं, ठरलं माझं. ठीक आहे, ठीक आहे. आल्यानंतर देईल अनुष्का माताजी. माताजी. हो चालेल चालेल. अनुष्का माताजी आहेत का आज क्लासमध्ये? हो माताजी आहे. मी देऊ का उद्याचा रिकॅप? हा हा. रुक्मिणी ठीक आहे. माताजी नंतर तुमचाच नंबर आहे, तुम्ही द्या. ओके ठीक आहे, मी देते उद्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. करू चालू माताजी? सुरू का? हरे कृष्ण. सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. मी पहिल्यांदाच प्रयत्न करते, काही चुकलं तर त्याबद्दल मी आता क्षमा मागते. तर बलदेव विद्याभूषण ही जे आपल्या इस्कॉन परंपरेमधले किंवा आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायामधले अतिशय महान आचार्य आहेत. त्यांचा जन्म 1720 मध्ये ओरिसामधील रेमुना या गावी झाला. आणि प्रभुपादांनी आपली जी गीता आहे तशी जी आहे ती बलदेव आचार्यांना समर्पित केलेली आहे. कारण बरेचसे संदर्भ त्यांच्या गीताभाष्य या ग्रंथातून घेतलेले आहेत. यावरून त्यांचं किती मोठेपण आहे हे आपल्याला कळू शकतं. साधारण त्यांची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांचा मध्व संप्रदायामध्ये त्यांची दीक्षा झालेली आहे
आणि संन्यास दीक्षा ही त्यांची मध्व संप्रदायामध्ये झालेली आहे. प्रसार करत असताना एकदा जगन्नाथपुरीला त्यांची भेट राधा दामोदर गोस्वामी यांच्याशी होते आणि श्यामानंद पंडितांच्या परंपरेतून ते आलेले असतात, म्हणजे राधा दामोदर गोस्वामी. मग त्यांच्याशी भेट झाल्यानंतर ते त्यांना चैतन्य महाप्रभूंची शिकवण सांगतात आणि ते शिकवण ऐकून ते इतके प्रभावित होतात की गौडीय परंपरा स्वीकारण्यासाठी ते त्यांच्याकडून दीक्षा मिळवण्याची अनुमती घेतात. पण ते राधा दामोदर गोस्वामी सांगतात की तुम्ही ऑलरेडी एका ऑथेंटिक परंपरेतून दीक्षा घेतलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्याकडनं शिक्षा घेऊ शकाल. मग ते तिथं त्यांच्याजवळ राहतात आणि बरंच म्हणजे अभ्यास वगैरे करतात. त्यानंतर पुढं ते सांगतात की तुम्ही वृंदावनला जा. मग वृंदावनला गेल्यावर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्याकडे ते जातात आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना आपण रसिकाचार्य म्हणतो. तर त्यांच्याकडून जेव्हा ते रसपूर्ण भागवताचं अध्ययन करतात तेव्हा त्यांची ते म्हणजे ओढ आणि हे अजूनच वाढते आणि ते तिथं राहून खूप सगळा अभ्यास वगैरे करतात आणि स्वतःला गौडीय परंपरेमध्ये असल्याचं घोषित करतात. त्याचप्रमाणे ते तिथं जीव गोस्वामींच्या षड संदर्भाचा पण अभ्यास करतात. आता बलदेव विद्याभूषण यांना परंपरेचं संरक्षक असं म्हटलं जातं. तर असं का, तर जयपूरमध्ये एकदा जे राधा गोविंदांचे विग्रह आहेत जे रूप गोस्वामींचे आहेत, तर ते मुघल आक्रमणामध्ये वृंदावहून जयपूरला हलवलेले असतात आणि तिथं काय होतं की रामानंदी संप्रदायाचे जे अनुयायी असतात तर ते म्हणतात की गौडीय वैष्णव संप्रदायाने विग्रहांची पूजा करू नये. कारण तर त्याच्यासाठी ते 4 प्रश्न उपस्थित करतात की हा संप्रदाय प्रामाणिक नाहीये. नंतर भगवान नारायण हेच परम भगवान आहेत, कृष्ण हे परम भगवान नाही आहेत आणि राधाराणी आणि कृष्ण यांचा विवाह झालेला नाही, त्यामुळे राधाराणीचं पूजा म्हणजे गोविंदजींबरोबर होऊ शकत नाही. आणि चौथा की आपल्या परंपरेमध्ये गौडीय वैष्णव परंपरेमध्ये वेदांत सूत्रावर कोणीही भाष्य लिहिलेलं नाहीये, त्यामुळे तो संप्रदाय आपण ऑथेंटिक मानू शकत नाही. तर असे 4 प्रश्न उपस्थित करतात आणि मग ते झाल्यानंतर तिथला राजा श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांना सांगतात, निरोप पाठवतात की असं असं झालेलं आहे म्हणून. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची तेव्हा शारीरिक अवस्था खूप हेच असते, म्हणजे त्यांना नीट चालता येत नसतं, वृद्ध झालेले असतात ते. तर ते आपला शिष्य म्हणून बलदेव विद्याभूषण यांना तिथे पाठवतात आणि ते म्हणतात की तू आता आपल्या परंपरेचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी. आणि मग बलदेव विद्याभूषण तिथे येतात. राजांनी मोठी सभा भरवलेली असतील, एवढ्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये सगळेजण आलेले असतात, म्हणजे 4ही अधिकृत संप्रदायाचे सगळे महान आचार्य आणि आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायाच्या वतीने बलदेव विद्याभूषण आणि अजून एक जण असतात, मला त्यांचं नाव नाही लक्षात आता. तर आणि मग ते इतकं छान हे करतात तिथं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आणि ते बाकीचे 3 मुद्दे तर सगळे ते खोडून काढतात. मी ते स्पष्टीकरण देऊ शकले असते, पण आता वेळेअभावी मी देत नाहीये. तर चौथा मुद्दा राहिला की आपल्या संप्रदायामध्ये वेदांत सूत्रांवर कोणतंही भाष्य नाही. तर ते सांगतात की चैतन्य महाप्रभूंनी भागवत हाच वेदांत सूत्रांवरची टीका आहे असं सांगितलंय आपल्याला. कारण का, तर तेही वेद व्यासांनीच लिहिलेली आहेत वेदांचे सूत्र आणि भागवत हे पण वेद व्यासांनीच लिहिलेलं आहे. एकाच लेखकांनी जर आपल्याच केलेल्या ह्याच्यावरती जर भाष्य केलेलं असेल तर त्यासाठी दुसरं भाष्य करण्याची गरज नाही. पण त्यांचा हा मुद्दा रामानंदी संप्रदायाचे लोक मानत नाही. ते म्हणतात की नाही, की तुमच्याकडे त्याच्यावर जर टीका नसेल तर तुम्ही अधिकृत संप्रदाय होऊ शकत नाही. आणि इथं रामानंदी संप्रदाय म्हणजे ते ऍक्च्युअल श्री संप्रदायातूनच आलेले असतात. श्री संप्रदायामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते, पण त्यांच्यामध्ये रामानंद म्हणून एक मोठे आचार्य होऊन गेले, तर ते आचार्यांनी राम आणि सीतेची पूजा चालू केली, त्यामुळे त्यांना रामानंदी संप्रदाय म्हणतात. तर ते असं म्हटल्यावर बलदेव विशाभूषणांना कळतं की आता हे कुणी ऐकणार नाहीत आपलं, म्हणून त्यांनी मुदत मागतात. तर त्यांना 18 दिवसाची मुदत देण्यात येते
आणि मग इतके म्हणजे ते इतके व्याकुळ झालेले असतात, ते राधा गोविंदजींना प्रार्थना करतात की 18 दिवसात मी काही करू शकत नाही, तर तुम्ही मला कृपया काहीतरी मार्गदर्शन करा. तर ते असे थकून असे डोकं ठेवून झोपलेले असतात, त्यांना झोप लागती. तेवढ्यात स्वतः गोविंदजी त्यांच्या स्वप्नात येतात आणि ते म्हणतात की तू काही काळजी करू नको, तू लिही, मी तुला सांगते. आणि अक्षरशः बलदेव विद्याभूषण 18 दिवस काहीही न खाता पिता झोपता गोविंदजी सांगत असतात आणि ते लिहित असतात. असं करून 18 दिवसात ते सगळं लिहून होतं. ते परत राजांच्या दरबारी जातात आणि ते तिथं दाखवतात ते सगळं लिहिलेला त्यांचा आहे. तर ते बघून सगळेजण इतके आश्चर्यचकित होतात की त्यातला एकही शब्द असा नसतो की त्याचं खंडन करता येईल. कारण साक्षात गोविंदजींनीच ते सांगितलेलं असतं. आणि मग ते बघून राजा इतका खुश होतो, राजाच नाही तर रामानंदी संप्रदायाचे सगळे खुश होतात लोक. आणि राजा मग त्यावेळेस बलदेव विद्याभूषण म्हणजे बलदेवाचार्यांना विद्याभूषण ही उपाधी बहाल करतात. आणि आपले जे गोविंदजी आहेत त्या गोविंदजींनाही विजय गोविंद असं नाव दिलं जातं, कारण त्यांच्यामुळेच तो विजय मिळालेला असतो. आणि त्यांनी जे भाष्य लिहिलेलं असतं त्याला गोविंद भाष्य असा नाव देण्यात येतं. आणि ते रामानंदी संप्रदायाचे अनुयायी पण इतके आनंदित होतात आणि ते म्हणतात की तुम्ही आम्हाला दीक्षा द्या. तर तेव्हा बलदेव आचार्य उदारपणे सांगतात की नाही, की तुम्ही म्हणजे अधिकृत संप्रदायातलेच आहात, त्यामुळं मी तुम्हाला दीक्षा देऊ शकत नाही, पण तुम्ही माझ्याकडनं शिक्षा घेऊ शकता. त्यामुळे अशा रीतीने आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायाचा काय म्हणतात एक झेंडा जर कुणी असा सगळ्या जगासमोर गाडला असेल तर तो बलदेव विद्याभूषण यांनी काढलेला आहे. आणि त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. गोविंद भाष्य तर लिहिलेच आहे. नंतर मध्वाचार्यांनी जे 9 प्रमेय दिले होते त्याच्यावरती प्रमेय रत्नावली हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आपला जो अचिंत्य भेदाभेद हे जे तत्वज्ञान आहे त्याचं पूर्ण विस्तार म्हणजे विस्ताराने सर्वांना समजेल असं त्याच्यामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि ऐश्वर्य कादंबरी गीता भाष्य लिहिलं आहे, भागवतावर टीका केली आहे ती वैष्णव नंदिनी आहे, 10 उपनिषदांवर टीका केली आहे, जीव गोस्वामींच्या तत्व संदर्भावर टीका केली आहे आणि विष्णू सहस्त्रनामावर पण त्यांनी टीका केलेली आहे. आणि त्यांनी गौडीय आणि मध्व संप्रदाय या दोन्हीतनं सगळा शिकवण दिलेली आहे. आणि दोन्ही संप्रदाय एकच आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि गौडीय संप्रदायामध्ये अचिंत्य भेदाभेद तत्व आहे आणि मध्व संप्रदायामध्ये द्वैतवाद आहे, एवढाच फरक. आणि चैतन्य महाप्रभूंनी मध्व संप्रदायातून मायावाद खंडन आणि विग्रह अर्चना ही 2 तत्व घेतलेली आहेत. तर आता ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे काय तर आपल्याला की भक्तासाठी म्हणजे भगवंतासाठी भक्त कोणत्याही चौकाला जाऊन काहीही करू शकतो हे यांच्याकडनं आपण शिकू शकतो. आणि 1790 मध्ये त्यांनी शरीर सोडलं आणि राधाकृष्णांच्या नित्यसेवेमध्ये रुजू झाले. त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि त्यांच्याकडे आपण प्रार्थना करूया की भगवंतासाठी त्यांच्या इतकं तर आपल्याला जमणारच नाही करायला, पण भगवंतासाठी आपल्यालाही असं सेवा करण्याची आपला नामजप करण्याची त्यांनी सद्बुद्धी द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्यांनी 4 जिथं सभा जी गाजवली आणि तिथं जे स्पष्टीकरण आहे ते पण खूप सुंदर आहे, म्हणजे इतके एक एक मुद्दे त्यांनी छान खोडून काढलेले आहेत. तर हे सगळं आणि मला ही सेवा मिळाल्यामुळं मला हा अभ्यास करता आला, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आणि गोपीनाथ लीला प्रभूंचे पण खूप आभार. आणि माझं काही चुकलं असेल किंवा परंपरेच्या बाहेरचं काही माझ्या तोंडातून गेलं असेल तर त्याबद्दल खूप क्षमस्व, अपराध माझा हे करा. हरे हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप सुंदर माहिती सांगली, दिनविषय सांगितला. अरे यावरती नाटिका झालेली होती बघा, मला ती नाटिका समोर यायला लागली. तुम्ही जसे सांगत होता ना गोविंदधाम मध्ये, खूप सुंदर नाटिका झाली होती. खूप सुंदर एवढी नाटक. सुंदर नाटिका होती. आणि विजय गोविंदजी तिथेच आहेत, गोविंदजी पण तिथेच होते. आणि विशेष आपल्याला पाहिलं तर तुम्ही भगवद्गीता उघडली की पहिल्या पानावर प्रभुपादांनी समर्पित केलेली आहे भगवद्गीता बलदेव विद्याभूषण यांना.
तुम्ही पाहू शकता की गोविंद भाष्य लिहिणारे श्री बलदेव विद्याभूषण यांना समर्पित आपली जी भगवद्गीता आहे जशी आहे तशी. तर हे आपण आपल्या लक्षात असलं पाहिजे नाही का. मग ते किती महत्व दिलेलं आहे प्रभुपादांनी सुद्धा यांना, तर यावरून आपल्याला समजतं. आणि अशा प्रकारचाच नाही का भाव आपला असला पाहिजे की आपल्या आचार्याबद्दल किंवा भगवंताबद्दल जर कोणी आक्षेप घेतले तर आपल्याला त्याचं खंडन करता आलं पाहिजे. अशा प्रकारची त्यांनाही प्रार्थना करू की आमच्यामध्ये पण तशा प्रकारची थोडीशी बुद्धी, तत्वज्ञान समजून घेण्याची पात्रता येऊ, ज्याद्वारे आपण अशा प्रकारे प्रभुपाद गोविंदजी यांना प्रसन्न करू. खूप खूप धन्यवाद माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा थांबूया आपण. प्रभूजी. हरे कृष्णा. मलाही सुरुवातीला निगडी मंदिरामध्ये ना म्हणजे राधा गोविंदजी कळायचं, पण हे राधा विजय गोविंदजी का नाव आहे मला कळायचंच नाही. म्हणजे मग हे आज मला अभ्यास केल्यावर कळलं, म्हणजे आपण अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हे त्यासाठी कळतं त्याच्यातून. हरे हरे कृष्णा. उद्याचा दिनविशेष वगैरे घ्यायचा का माताजी? दोन्ही दिनविशेष आहेत उद्याच्या अजून, नाहीतर आपण थांबू शकतो. हरे. चालेल, पण कोण तयार आहे उद्याचा दिनविशेष देण्यासाठी? आधी दिनविशेष काय आहेत हे सांगावं लागेल प्रभूजी उद्याचे, आणि हो, मग गंगा. त्याच्यावर. गंगा माताजी आहेत ना, हा, त्यांचा आविर्भाव दिवस आहे. गंगा पूजन होतं आणि श्रीमती गंगा माता गोस्वामी ज्या इथे असतात त्यांचं श्रीमती गंगामाता गोस्वामी यांचा आविर्भाव दिवस आहे आविर्भाव दिवस आणि आहे. गंगा पूजन आहे उद्या. कोण तयार आहे दिनविशेष घेण्यासाठी? हरे कृष्णा. मीता परदेशी माताजी आणि शुक्लीला माताजी. चालेल. तर जसं आपण वेळ मिळेल तसं आपण एक एक दिनविशेष घेऊ. झाले तर दोन्हीही दिनविशेष उद्याच कव्हर करू, आणि नाही झाले तर एक उद्या आणि एक परवा. ठीक आहे. स्मिता परदेशी माताजी एक विषय घेतील, मला वाटतं ते पण आता डिक्लेअर करा कोणता म्हणजे कोण त्यानुसार घेणार नाहीतर. ते पण हा, सांगा. तेच हा, त्यांच्याकडून सांगा. मी उद्या देईल, कारण परवा आम्ही पंढरपूरला चाललोय. त्यामुळं उद्याचा काय कुठला विषय द्यायचा दे मला, मी त्यावर उद्या बोलेल. गंगा पूजन एक आहे आणि गंगा श्रीमती पूजन. गंगा देवी यांचा अपिअरन्स आहे. गंगा देवी अपीयरन्स वर बोलते मी. गंगा देवी अपिअरन्स, ठीक आहे. आणि गंगा पूजन स्मिता परदेशी माताजी बोलतील परवाच्या दिवशी. चालेल ना माताजी? चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्णा. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण प्रभूजींना आणि अरुणा माताजींना आणि त्याचबरोबर शुक्लीला माताजींना धन्यवाद देण्यासाठी हरे कृष्ण महामंत्र म्हणूया. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे राम हरे. हरे हरे.